गडामंदी गड दुर्ग रायगड मस्तकावर राजा नादला सान थोर कुणी नाही 18 पगड भाई येती एक ठाई हित मुजऱ्याला अन 350 वर्षा मागे सिंहासनी वाघे अन बसला दिमा खाते अन तोच 16 सुखाचा पृथ्वी मोलाचा कोरावा काळ जाते कोरावा काळ जाते साडेतीन वर्ष झाली स्वराज्याचा तू जवाली मुघलनेच्या मादील शाही ठेचली पायानो मर्दान सम्राट बी झालं किती आल किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिवबा रे माझा रे गे 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 माझा राज माझा राज छत्रपती झालं ग माय गे 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 माझा शिवबा छत्रपती झालं ग माय गे 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 माझा शिवबा छत्रपती झालं ग माय गे 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 नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सगळे? मजेत आहात ना? शुभ सकाळ. तर आपण निघालो आहोत स्वराज्याची राजधानी रायगडाकडे. आज आहे 5 जून आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचं 353वा राज्याभिषेक सोहळा आहे. त्याचा आपण साक्षीदार होण्यासाठी आपण रायगडाकडे निघालो आहोत. चला तर मग भेटूया डायरेक्ट गाडीकडे. सेटिंग लावून गाडी तर पुढं काढले. आता बघूया आता मग पुढे निघते काय की गेल्या वर्षीसारखीच त्या पाटील हॉटेलच्या इथं लावायला लागते गाडी. तिकडनं आता काढले पाछडवरनं आणि त्या दुसरा माल कुठला होता तो खवलीचा मालवरनं पुढं निघाले गाडी. बघूया आता काय होतं पुढं. तर मंडळी गाडी आणि आपली बॅग
गाडी लावले धर्मशाळेच्या इथे आणि बॅग दिले रोपवेनी सौरभकडे. रोपवेने तो वरती घेऊन जाईल आणि तिकडनं कॅरी करू. इकडे यायचं असेल ना तर थोडीफार ओळखी ठेवा, जेणेकरून आपला वाजा कमी होईल, नाहीतर पूर्ण वाट लागते. ह्या दिवसांमध्ये रोपवे चालत नाही. फक्त समितीच्या लोकांना म्हणजे जे गव्हर्मेंट कामं आहेत त्याच्यासाठीच रोपवे वापरली जाते, बाकी कशालाच रोपवे वापरला जात नाही. सो त्या प्रिपरेशननी या. किती सामान घेऊन यायचं ते पण बघा. आता आमचा टेंट आणि वगैरे बॅग वगैरे सगळा वरती रोपवेनी जाईल, तो घेऊन आम्हाला आता चालतच जायचं आम्हाला पण, सेटिंग असून पण. सो त्या ह्यानी तयारीनी या. मंडळी फायनली रायगड दुर्गेश्वर रायगड दिसायला लागलेले आहेत. आणि परत एकदा आमची वारी चुकलेली नाही आहे. आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो आहोत. नाणे दरवाजाकडनं एंट्री करणार आणि वरती चढत जाणार आहोत. तर मंडळी नाणे दरवाजा दिसायला लागला आता. किती मिनटं झाली? 10 मिनटात नाणे दरवाजापर्यंत पोहोचतो. वेळ किती टाईम लागतो. तुम्हाला नाणे दरवाजाचं काम आहे ना तर खूप बऱ्यापैकी चांगलं झालं आहे. तुम्ही 2023चे माझे व्हिडिओ बघितले असेल, त्याच्यात कसं होतं आणि आत्ताचं तुम्ही कंपॅरिझन करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नावे पुकारले गेलेल्या सर्व घेऊन अशा व लेझिम पथक प्रमुखांनी मंडळी फायनली हा दरवाजा दिसायला लागला. 6:30 झालेत. 1 तास लागले इथपर्यंत यायला. हर हर महादेव. आणि महाद्वार हाईट आहे. जाम झालं त्यामुळे जाम दम लागते. जेवणाची इथं तयारी चालू आहे सगळी राज्याभिषेकासाठी आणि इकडे जेवण दिलं जातं. तर म्हणजे फायनली बॅग आलेली आहे. हे पोलीस आहेत ना, यांनी यांच्याकडे बॅग दिली होती. आपला मित्र आहे त्याच्याकडे बॅग दिली आणि तो घेऊन आला वरती रोपवेने, त्यामुळं खूप सारा हे वाढलं. फायनली गाडावरती आलं आहे. टाईट आहे. आता आपली नेहमीची जागा आहे तिथे जाऊन टेंट लावू. आपली जागा गेली नसली तर बरं आहे.
हळूहळू जसं टाईम होत चालला तसं राजसदर भरत चालले. जर लेट आलात ना तर इथं काय बघायला भेटणार नाही, म्हणजे बसायला पण भेटणार नाही आणि काहीच नाही. तुम्हाला आता नेगडमरे दाखवतो, मस्त सजवत आहेत, भारी वाटतंय. मंडळी बघताय तुम्ही, सजावट चालू आहे राजछत्रीवरती. गर्दीमध्ये थोडी गाडी घ्या. मंडळी आता मारतानी खेळ चालू झाले, तेच बघायला आलो. मूवीचा मार्च गुलामगिरीचा बनवा पेटला होता जरी, स्वराज्याच तोरण बांधियल तोरणाच्या वरी. गुलामगिरीचा बनवा पेटला होता जरी, स्वराज्याच तोरण बांधियल तोरणाच्या वरी. धोका दूरदृष्टीनं हेरला, नवदलाची केली स्थापना. लोक कल्याण तव जगला, कधी वासना कधी चौमगला. स्वराज्याचा
चंद्र सूर्य असेपर्यंत हा राज्याभिषेक असाच चालू राहणार. छत्रपती शिवाजी महाराज की त्यांच्या नेतृत्वामध्ये हा सोहळा लोकोत्सव झालाय. बसून जागा तिथे बसून घ्या. आपण टेंट काढले असतील तर टेंट काढायला लावा. टेंट काढायला लावा. छत्रपती शिवरायांना वंदन करून फक्त एकच राजा असा आहे की 400 वर्षानंतर सुद्धा लाखोच्या संख्येनं रयत त्या राजाच्या राज्याभिषेकाला रायगडावर येते. असा जगातला एकच राजा आहे आणि तो राजा आमचा आहे. मंडळी ही स्केच काढले या भावाने, सकाळपासून काढत होता, मी बघत होतो. ही बघा कसली भारी त्यांनी स्केच काढले. भाऊ किती वर्ष काढतोयस? 4 वर्ष झाले. 3-4 वर्ष झाली. आता जी शिवजयंती झाली आपली तेव्हा मी शिवनेरीला जाऊन पण लाईव्ह पेंटिंग केली. ओके, मस्त केलं. थँक्यू. संभाजी राजे
आमची छाती रफवला दिया नमस्कार मंडळी. तर आता मॅगीचा बेत चालू आहे. जाम भूक लागले. वाजले 10 ना 10:30 झाले. जेवायला आहे तिथं पण जाम गर्दी आहे. त्या आपला पर्सनल घेऊन आलं मॅगी चालू आहे. मस्त की फट बघितले त्यात आम्ही करतोय. आणि अशा तऱ्हेने मॅगी झालेली आहे आमची. मॅगी वाटते की खिचडीचा भात वाटते तर नक्की सांगा. सह्यगिरी मुकुट तुझा, दुर्ग दुर्ग बिकट तुझा, मोहकाती रूप तुझे, छत्रपती भूप तुझे. अश्म अश्म सह्यगिरी, क्षमा शौर्य असे उरी, गुणीजन तव रत्न खाण, गुणरत्ना ये उदाण. यास्तव देतात प्राण, यास्तव देतात प्राण, फडको भगवे निशाण. भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा. भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा. निष्ठेचे वचन तुला, हे जननी नमन तुला. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. अखेर ती सुवर्ण सकाळ उजळली ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तर आपण त्या राज्याभिषेकाचा साक्षीदार होण्यासाठी आपण रायगडावर आलो. काल खूप भारी शूट झाला. आत्ता पण मी ड्रोन शॉट घेतलेत. आणि आता कार्यक्रमाला थोडाच उशिरा चालू होईल. आता नागाडे ढोल वाजत आहेत. तर आपण जाऊयात तिकडचा नजारे घेऊयात. चला तर मग आज राज्याभिषेक एन्जॉय करूया. चला. जय जिजाऊ, जय शिवराय. जो गंगासागरला जायला रोड आहे ना, तो वाला रोड आहे. आणि इकडे हा गंगावसा आणि हा त्यांचा अष्टकोनी महाल. इथनंच राणी वसाहतल्या सगळ्या राण्या वरतून महाराजांची वाट बघायची तिकडनं येतानाची. आणि हा निसर्गाचा आनंद घ्यायचा. चला आता आपण जाऊया जगदीश्वराच्या इथे. जगदीश्वराचं दर्शन घेऊया.
चला तर मंडळी जगदीश्वराचं दर्शन घेऊयात. नमामीशमीशान निर्वाण रूपम विभुम व्यापकम ब्रह्म वेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाश माकाश वासम भजे. हे ईशानवासी, हे मुक्ती प्रदाता, हे संपूर्ण ब्रह्मांड नायक विधाता. आज हासऱ्या गंधानं वारा वाहतो भन्नाट. तर मंडळी राज्याभिषेकाच्या निमित्ताने राजे ट्रस्ट संस्था हे कोकम सरबत वाटत असतात. तर ही भाविकांची इथं गर्दी आहे त्यांच्यासाठी. खूप चांगल्या प्रकारे सरबत वगैरे आहे. आणि मंडळी राज ट्रस्टची ही टीम आहे पूर्ण. महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय.
काही जणू बोलली सिद्धीस वचन हे न्यावे स्वराज्याचा नंद तो कार्यासी जागला स्वराज्याचा नंद तो कार्यासी जागला सह्याद्रीचा राजा सिंहासनी बैसला 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 सह्याद्रीचा राजा सिंहासनी. नमस्कार मंडळी. तर आपला ध्यास गडकोटांचं मोहीम जे चालू करणार आहोत आपण ती आज तुम्हाला बोलल्याप्रमाणे राज्याभिषेकानुसार चालू करणार आहोत. तर आता दर्शन घेऊन आपण या मोहिमेला सुरुवात करूया. तर तुमचा आशीर्वाद आणि महाराजांचा पण आशीर्वाद लाभावा हीच इच्छा आहे. दादा थांबू नका इथं, चला पटकन. चला पटकन. नमस्कार मंडळी. तर अशा तऱ्हेने राज्याभिषेक सोहळा आपला कंप्लीट झालेला आहे. खूप भारी कार्यक्रम झाला आणि खूप मजा पण आली. तर आणि आपण ह्या राज्याभिषेकाला असं ध्यास गडकोटांचं ही मोहीम चालू केली होती. तर त्या महाराजांच्या साक्षीने आपण ती मोहीम चालू केलेली आहे. तर माझ्यासोबत आपली रेंजर्स गँग असेल किंवा अजून कोण कोण ॲड होत राहतील
जे ॲड होतील त्यांच्यासोबत किंवा ज्यांच्याशिवाय आपण आपली मोहीम कंप्लीट करणार आहोत. तर तुम्हाला राज्याभिषेक सोहळा कसा वाटला आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूपच भारी. आजचा हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता आणि तो कंटिन्यूस आयुष्यभर साठवून राहील. एक चांगला आजचा राज्याभिषेक सोहळा पार पडलेला आहे. तुझा काय एक्सपिरियन्स आहे? राज्य सोहळा बघण्यासारखा होता आणि असंच आणखी जे शिवभक्त आहेत ज्यांना बघता नाहीत त्यांनी येऊन बघावं. इव्हन आपल्या इकडे असं ऑनलाईन आहेत ते पण बघावं आणि खरंच खूप भारी होतं क्षण. त्यावेळी आपण नाही बघू शकलो पण आता आपल्या नशिबी भेटते ते बघायला तर बघावं ते. ओके, भावाने मस्त सांगितलं. त्यावेळी आपण बघायला नव्हतो म्हणून आपण आता बघत राहावं. तर माझा हा 5वा वर्ष आहे सतत. मी 6 जूनला नेहमी येत असतो. ही आपली जागा आहे. तर नेक्स्ट टाईम तुम्हाला पण यायचं असेल तर इकडे येऊन भेटा, आपण भेटूयात. आणि प्लस हा 353वा राज्याभिषेक सोहळा होता. तर हा खूप भारी झाला. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीनच. तुम्हाला कसा वाटला हा राज्याभिषेक सोहळा हा नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द केवल पाटील चॅनलला. आणि तुम्हाला पण जर आमच्या मोहिमेमध्ये यायचं असेल, ही मोहीम आहे, असे किल्ल्यांचे आम्ही येत राहू, तर द केवल पाटील इंस्टा चॅनलला मी जायच्या अगोदर तुम्हाला एक लिंक पाठवेन. म्हणजे मेसेज करीन की ह्या गडावर मी चाललो आहे, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. तर तुम्हाला हे जॉईन करत असेल तर नक्की जॉईन करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्यासोबत फिरण्याचा आनंद नक्की घ्या. हां, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. भेटूयात पुढच्या गडावर. राज्याभिषेक तर खूप आनंदच झाला, पण जो जाण्याचा मार्ग आहे ना, 4 तास काय जण लाईनीला उभे आहेत. एवढं उशीर लाईनीला उभं राहून पण थांबायला लागते. आणि अजून तरी जस्ट चालायला सुरुवात केली. पुढे महाराजाला काय असं सांगू शकत नाही आहे. दीड तास झाला आहे, अजून महादरवाजाचं झालं. चढताना एवढ्या तासात आम्ही वरती पोचलो. जाम एवढ्यावरती फायनली 5:30 वाजले. 3:30ला चालू केलेला. 1 तास वेटिंगलाच असतो. 1 तासातच खाली आलं. जाम गर्दी होती. 4:30 वाजले तरी पण महादरवाजातच होतो. अर्धा तासात आता खाली आलं.